नमस्कार, मी मृणाल ढोक। सध्या मी वर्ध्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा येथे आहे आणि संसदेमध्ये राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यासाठी चर्चा करण्यासाठी काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। संसदेमध्ये राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याकडे आपण कसे पाहता, याबाबत काय सांगाल? संसदेमध्ये राहुल गांधीजींनी असं कोणता वक्तव्य केलं की जो भाजप इतका डोक्यावर घेत आहे? त्यांचा म्हणण्याचा जो उद्देश आहे त्याला कुठेतरी दिशाभूल करून हे व्हिडिओ एडिट करून हे लोक देशाच्या जनतेसमोर ठेवत आहे। त्यांनी सांगितलं आहे की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही। ते सर्वांचं आहे, देशाच्या प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आहे का भाजप म्हणजे हिंदुत्व नाही। भाजप का हिंदुत्वाची जो भाजप आहे हे हिंदुत्वाच्या नावानं फक्त ठेकेदारी करून राहिले, मक्तेदारी करून राहिले। भाजपचा हिंदुत्व म्हणजे काय आहे? मुंह में राम, आमदारों का लगाओ दाम, ठेकेदारों के लिए करो काम, हे भाजपचं हिंदुत्व आहे। तर भाजप म्हणजे हिंदुत्व नाही आहे। राहुलजी गांधी आणि देशाचे प्रत्येक नेते जो संविधानच्या विषयी आपली भूमिका ठेवते, संविधान जिंदाबाद हे घोषणा देते आणि शेतकऱ्यांचे मुद्दे, बेरोजगाराचे मुद्दे, महंगाईवर जो बोलते, तर भाजप नेहमी त्यांचा मुद्द्यांचा विपर्यास करून लोकांसमोर ठेवते आणि एक खूप मोठा षड्यंत्र समोर करण्याचा ठेवते। आणि आमचे नेते जो देशात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो भूमिका आपल्या हक्काची मांडत राहते, ते कसे तरी विधानसभा लोकसभेच्या बाहेर झाले पाहिजे, त्यांच्यावर खोटी कारवाई झाली पाहिजे, याचा प्रयत्न भाजपचे नेहमी राहते। तर आमच्या मते राहुलजी गांधी यांनी कुठलाही शब्दाचा दुरुपयोग केला नाही। त्यांनी जो योग्य भूमिका होती देशाच्या जनतेच्या फेवरची आणि संविधानच्या फेवरची, ते त्यांनी तिथं बोलून त्यांचा मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे। ते मत त्यांनी ठामपणे मांडलं आहे। संविधानाची प्रत दाखवून त्यांनी हे आपले वक्तव्य केलं होतं, याबाबत आपलं मत काय आहे? आणि पंतप्रधान सुद्धा या वक्तव्यावर उत्तर देण्यासाठी उठले होते संसदेमध्ये, याबाबत काय सांगाल? खऱ्या अर्थानं ह्या देशाचा प्राण म्हणजे संविधान आहे। हा जो देश चालतो आहे, तुमचे माझे जे अधिकार आहे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहे। आणि राहुल जसे काय बोलले ते पहिले सत्सक बुद्धी वापरून आपली प्रत्येक भारतीयाने ते शब्द ऐकायला पाहिजे की राहुलजी काय बोलले म्हणून। राहुल जे बोलले की बीजेपी, RSS आणि मोदी हे काय हिंदू नाही आहे। अरे हा इथला जो 144 करोडचा देश आहे हा हिंदुत्ववादी देश आहे। याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक आहे, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब आपस में भाई भाई। हिंदुत्व म्हणजे काही बीजेपीचं RSSचं हिंदुत्व नाही आहे आणि हिंसावादी हिंदुत्व आहे बीजेपीचं, RSSचं। यांचे लोक पाहिला ना, मागच्या वेळेस यांचे कितीतरी आमदार, खासदार यांनी मॉब लिंचिंग केला आहे, इथल्या लोकांना मारलं आहे। हे हिंदुत्व नाहीये। हिंदू म्हणजे राम रहीम एकोपाचा म्हणजे वागणूक म्हणजे हिंदुत्व आहे। आणि हिंदुत्व म्हणजे आमचा शिव आहे, राम आहे, विठ्ठल आहे, कृष्ण आहे, हे प्रेमाचे अवतार आहे। हो, यांनी प्रेम वाटलं आहे, हे आम्हाला हिंसा सांगणार का? बीजेपीला राम मान्यच नाही आहे। बीजेपीचा मुंह में राम बगल में सूर्य असं काम आहे। म्हणून माझं आव्हान आहे की राहुल गांधीने म्हटलेले जे शब्द आहे, राहुलजीने जे शब्द म्हटले आहे की मोदी म्हणजे हिंदुत्व नाहीये आणि RSS म्हणजे हिंदुत्व नाहीये, हे मुद्दार लोकांनी संघटना आहे। मुद्दार लोक हे काम करतात आणि इथल्या स्थानिक लोकांना बेरोजगारी आहे, म्हणजे महागाई आहे, अजून भरकटण्यासाठी हिंदुत्व वापरतात। आणि हिंदू म्हणून स्वतःला त्यांना म्हणण्याचा अधिकार पण नाही आहे, कारण हिंदू हा सहिष्णू आहे, हिंदू हा प्रेमळ आहे। म्हणून राहुलजीने म्हटलंय ना की खऱ्या अर्थानं सर्व भारतीयांनी पहिले ऐकावं, नंतर त्याचा विपर्यास करावा। हे भक्त लोक विपर्यास करते आहे, त्याचा त्यांना अळी माहित नाही, बळी माहित नाही, शेंगाई माहित नाही, गुढही माहित नाही, म्हणजे मुंग्या बगदिया असायचं काम आहे। म्हणून माझं ह्या RSSच्या केलेल्या विधानावर, राहुलजीच्या विधानावरती जे भक्त लोक विपर्यास करते यांनी याचा निषेध करतोय। काही नागरिक सुद्धा आपल्या सोबत आहे, काय सांगाल याबाबत? सर्वप्रथम या देशामध्ये 10 वर्षानंतर एक स्ट्रॉंग विपक्ष संसदेला मिळालेला आहे आणि राहुल गांधींचं जे भाषण होतं ते आतापर्यंतच्या सगळ्या विपक्षी नेत्यांपेक्षा एकदम भिडणारं भाषण होतं आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची जमीन आणि निघालेली आहे। मोदी हादरलेले आहेत आणि हे काल आपल्याला दिसलं। त्यांचं उत्तर देण्यासाठी मोदींना 2दा संसदेमध्ये उभे राहावं लागलं। जर भाजप म्हणतंय की आम्ही हिंदूवादी आहोत, तर 28 कोटी जनतेने विपक्षाला मतदान केलेलं आहे आणि ते सगळे हिंदू आहेत। 28 कोटी हिंदूंनी, या देशातल्या 28 कोटी हिंदूंनी विपक्षाला मतदान केलेलं आहे आणि हे सफेद खोटं आहे। आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचंच राजकारण गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी केलेलं आहे। मोदींच्या पायाखालची जमीन पूर्ण हललेली आहे। सर्व मुख्य विपक्ष सत्तेतले जे मोठे नेते होते त्यांना राहुल गांधींच्या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागलं। नीटच्या बाबत त्यांना उत्तर द्यावं लागलं,
त्यांना जो त्यांनी आपला काय म्हणते त्याला ती एक योजना त्यांनी सेनेची आणलेली आहे त्याबद्दल त्यांना उत्तर द्यावं. इव्हन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा अग्निवीर योजनेवर त्यांना उत्तर द्यावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, ह्या सगळ्या प्रश्नांवर आणि ह्या महत्वाच्या प्रश्नांना भरकटण्यासाठी हा हिंदूंचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि राहुल गांधींनी RSS आणि बीजेपीला जे हिंसक म्हटलंय त्याचं उदाहरण म्हणजे दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर RSS आणि बीजेपीने हल्ला केलेला आहे. हे त्याचं प्रत्युत्तर आहे. म्हणजे राहुल गांधी 100% सत्य बोलले आणि बीजेपीच्या पायाखालची जमीन हासर केली. येणाऱ्या निवडणुकीत 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना याचे परिणाम भोगावे लागतील. आणि याचंच उदाहरण आहे की राहुल गांधीचं भाषण झाल्याबरोबर लगेच गृहमंत्र्यांना म्हणजे पहिल्यांदा या देशातला गृहमंत्री जो स्वतःला चाणक्य म्हणतो त्यांनी संरक्षण मागितलेलं आहे. हेच त्यांची हार आहे. आणि दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींच्या मीटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी मीटिंग्स घेतलेल्या आहेत. हे टीव्ही मध्ये कुठेही दाखवलेलं नाहीये. RSSच्या कार्यालयात मीटिंग झाली, गृहमंत्र्यांनी मीटिंग घेतली, पंतप्रधानांनी मीटिंग घेतली. प्रत्येक स्टेटमध्ये जिथे निवडणूक आहे त्या सगळ्या स्टेटमध्ये बीजेपीनी आणि RSSनी मीटिंग घेतलेल्या आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा आक्रमक तुम्हाला विरोधी पक्षनेता दिसेल आणि जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मोदी आता जाऊ शकत नाही कारण की मोदींनाही माहीत झालेलं आहे की विपक्ष नेता जर संसदेत आहे तर मला संसदेत हजर राहावं लागेल. 10 वर्षात त्यांनी फक्त देशच फिरला, आता त्यांना संसदेत राहून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. यापासून जनतेला कसं भरकवटायचं म्हणून हा हिंदूचा मुद्दा या काही लंपट लोकांनी उभा केलेला आहे. सामान्य नागरिकांकडून जर जाणून घेतलं तर ज्या काही योजना बीजेपीने काढलेल्या आहेत त्या कुठेतरी असफल होत आहे. म्हणूनच त्याचं उत्तर देण्यासाठी जर काही वेळ लागत असेल म्हणून त्यांनी हा मुद्दा उचलून ठेवलेला आहे असं काही नागरिकांचं म्हणणं आहे. अजून काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत. सर, हे जे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे याबाबत आपण काय पाहता आणि याबाबत काय सांगाल? पहा, प्रथमतः तुम्ही लक्षात घ्या, राहुलजी हे उच्च विभूषित आहे. त्यांचं शिक्षण विदेशात झालं आहे आणि त्यांना एक वारसा लाभलेला आहे. म्हणजे सर्वसामान्यांचा एक व्यक्तिमत्व, तो चेहरा म्हणून आज जनसामान्यात ते त्यांनी देशात फिरले. त्यांनी त्यांच्याकडून जमिनीपासून लोकांना त्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे जे पप्पू करून त्यांची जी बदनामी करण्याचा हा भाजपचा डाव आहे तो आता त्या दिवशी त्या निमित्ताने उघडकीस आलेला आहे. त्यांच्या ज्या वक्तव्याचा विपर्यास करून प्रोपोगंडा करून समाजाला दिशाभूल करण्याचं जे कटकारस्थान हे बीजेपीचं आहे. यामुळे काय होते की जर मी मोदीजींना विनंती करतो, हात जोडून विनवणी करतो की मोदीजी तुम्ही अशा पदावर आहे की त्याचा पूर्ण जो स्लो पॉयझन आहे तो समाजाच्या खालच्या तळागाळातल्या तुमच्या मॉब लिंचिंग करणाऱ्या लोकांपर्यंत जातो. तुम्ही मॅसेज जर समाजाला बरोबर दिला नाही तर याचा विपर्यास समाजाला भोगावा लागेल. आणि जे आता हिंदू मुस्लिम याच्यातला द्वेष आहे किंवा बाकी समाजातला जो द्वेष आहे हा वाढत चाललेला आहे. याचं कारण आणि याचं सर्वस्वी जबाबदार हे मोदीजी आहे असं मी म्हणेल. कारण की तुम्ही जे एवढ्या मोठ्या उच्च देशाच्या पंतप्रधान पदावर तुम्ही विराजमान असल्यानंतर जर तुम्ही एका स्टेटमेंटचा विपर्यास करून त्यांची क्लिप तोडमोड करून त्यांनी म्हटलं काय आहे की सर्व समाजातले जे देव आहे किंवा जे सर्वश्रेष्ठ शक्ती आहे तो शांतीचा संदेश देणारी आहे. आणि त्या शांतीचा संदेश देणारी असल्यानंतर हा हिंदू हा शांत आहे याला तुम्ही असं विधान देऊन भडकवता का? आणि या भडकवण्यामुळे समाजामध्ये दुरी वाढलेली आहे. आणि या दुरी वाढल्यामुळे जे 10 वर्ष तुम्ही हे कटकारस्थान करून निवडणूक तू जिंकली, पण आता लोकांना हे समजलं आहे की ह्या डाव काय आहे. म्हणून कृपया आपल्या देशामध्ये तरी समाजामध्ये तेढ निर्माण करून तुम्ही जर इलेक्शन जिंकत असाल तर ही खऱ्या अर्थाने तुमची जीत नाही आहे, ही तुमची हार आहे. तुम्ही संविधानाच्या मोठ्या पदावर, देशाच्या सगळे मोठ्या पदावर राहून तुम्ही राजकारण करा, देश चालवान, पण देश तुम्हाला माफ करणार नाही. हा माझा संदेश तुम्हाला याच्यातून सांगायचा. अजून काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत. दादा, मला सांगा, आताच म्हटलेलं आहे की कुठेतरी हिंदू मध्ये तेढ निर्माण करून हे राजकारण जिंकण्याचं काम करत आहे, याबाबत काय सांगाल? नक्कीच देशाचे अनेक नेते आणि शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे नेहमी सांगत आहे की
जो हिंदुत्वाची भूमिका आहे ते हृदयात राम हाताला काम हे हिंदुत्व आहे. भाजप जो हिंदुत्व दाखवत आहे म्हणजे भाजप एक भयचा वातावरण देशात निर्मिती करत आहे, नफरतचा वातावरण करत आहे आणि त्या वातावरणाला संपवण्यासाठी इंडिया अलायन्स म्हणून जो समोर आला आणि इंडिया अलायन्सनी भूमिका घेतली तर आपण बघितलं आहे का भाजपचा कुठेतरी 400 पारचा जो नारा होता ते कुठेतरी अपयशी ठरला आहे. तर आता लोक जो भाजप सांगून राहिला आणि भाजप जो भयचा वातावरण दाखवून राहिला लोकांना त्याच्या विरोधात आता जनता पेटलेली आहे. म्हणून जेव्हा जेव्हा नकली हिंदुत्वाचा भाजपचा भुरका आमच्या इंडिया अलायन्सचे कुठलेही नेता फाडते तेव्हा तेव्हा भाजप हे वक्तव्याचा विपर्यास करून काहीतरी लोकांना भ्रमित करून हे असे हिंदू विरोधित वक्तव्य केलं असे हे घटना समोर आणते. तर हे देशासाठी काही नवीन नाहीये. 10 वर्षापासून आम्ही भाजपचा तमाशा पाहून राहिलो आणि या विधानसभेच्या निवडणुकीत अबकी बार भाजपा तडीपार जो उद्धव साहेबांनी नारा दिला होता लोकसभेच्या याच्यामध्ये तेच नारा आम्ही अनुसरण करून आता भाजपला आम्ही तडीपार नक्कीच सगळी जनता मिळून आम्ही करण्याचा ठरवलेला आहे. संसदेमध्ये राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं आणि पंतप्रधान यांनी जे उत्तर दिलं होतं यावर आपण वर्धेतील नागरिकांशी चर्चा केलेली आहे. याच नंतर अशा काही घडामोडी बघण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.